मुंबईत कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं वाद। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तकं फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं। महाराष्ट्राचं प्रबोधन केलेल्यांबद्दल अशा प्रकारची घटना अयोग्य, पोलिसांनी दखल घ्यावी। मनसे कार्यकर्तेही प्रकरणाची माहिती घेतील। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीची आज राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 13 ते 15 हजार कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता आहे। तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानाचे आकडे येतील। तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील। बावनकुळेंची माहिती। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। तर उगाच थातुरमातुर घोषणा करून जाऊ नये, मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मागणी। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची राज्य सरकारने दखल घेऊन मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मनसे विभाग अध्यक्षांसोबत बैठक। मनसे मुख्यालय राजगड इथं 11 वाजता बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत दुपारी 2 वाजता बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बैठक केली जाणार। शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या अंतिम सुनावणी होणार। जस्टिस सूर्यकांत उद्या नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा। वकील असीम सरोदे यांची माहिती।